सध्या आपण बघतोय नवीन सरकार स्थापन होतोय, अनेक योजनांचा घोषणांचा पाऊस पडतोय आणि यामध्ये आता बातमी आहे लाडकी बहीण या योजनेसंदर्भातली। होय, तीच लाडकी बहीण योजना जी विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेली आहे आणि या योजनेसंदर्भातली मोठी बातमी सुरुवातीला बघूयात। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची आता छाननी केली जाणार आहे अशी माहिती मिळते आहे। वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं हा निर्णय घेतल्याचं कळत आहे। तर 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न याशिवाय 4 चाकी वाहन असलेल्या महिला देखील योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी आहे। छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जाणार ही माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे 2,34,00,000 लाभार्थ्यांपैकी 15 ते 20% म्हणजे 35 ते 50 लाख महिलांना योजनेच्या लाभावर पाणी सोडावं लागणार आहे अशी शक्यता सध्या मिळते। लाडकी बहीण योजनेच्या 2,34,00,000 लाभार्थी सध्या आहेत। तर राज्य सरकारकडून 46,000 कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे। 21 ते 65 वय असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत। तर कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठीच ही योजना आहे।